या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री साई चिंतामणी लॉन्स व मंगल कार्यालय, संदीप शेळके, मोबाईल नंबर 98-816-230-27, सुनील शेळके, मोबाईल नंबर 98-502-327-43 आणि बंडू पगार, मोबाईल नंबर 90-28-10-74-68. तुमचं बँकेत बचत खातं असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। ICICI बँकेच्या बदलत्या नियमानुसार सोमवार दिनांक 16 डिसेंबर पासून बचत खाता आणि ATM सेवेसाठी बँकेकडून आता अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे। या बदलत्या नियमानुसार तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे। ICICI बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार तुमच्या बचत खात्यात पैसे भरणे आणि काढण्यासाठी आतापर्यंत कुठलेही शुल्क आकारले जात नव्हते। ATM मधून केल्या जाणाऱ्या ट्रान्झॅक्शनवरही किरकोळ दंड आकारण्यात येत होता। मात्र आता बँकेचे नियम बदलण्यात आले असून चार्ज लावण्यात येणार आहे। बदलत्या नियमाची माहिती नसल्यास तुम्हाला भुर्दंड भरावा लागू शकतो। बचत खात्यातून ग्राहक महिन्यातून 4 वेळा पैसे खात्यात भरू शकतो अथवा काढू शकतो। त्यानंतर 5व्या व्यवहारापासून ट्रान्झॅक्शनवर तुम्हाला 150 रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे। होम ब्रँचमधून 2 लाख रुपयांपर्यंत आपल्या खात्यातून काढू शकतो किंवा भरू शकतो। मात्र 2 लाखपेक्षा अधिक रक्कम असल्यास प्रत्येक 1000 रुपयामागे 5 रुपये असे मिनिमम शुल्क आकारण्यात येणार आहे। थर्ड पार्टी कॅश ट्रान्झॅक्शनसाठी प्रति दिवशी तुम्ही 25,000 रुपयांपर्यंत बँकेतून देवाणघेवाण करता येणार आहे। मात्र त्यावर 150 रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे। ICICI बँकेने बँकेतील बचत खात्यातील व्यवहारांसोबत ATM मधील व्यवहारांवरही निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे। ICICI बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार एका महिन्यात 5 ट्रान्झॅक्शन विनाशुल्क असतील। त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी तुम्हाला 20 रुपये आकारण्यात येणार आहे। चेकबुक, पासबुक, स्टेटमेंट यासाठी बँकेकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही। SN न्यूजसाठी संपादकीय विभाग।